नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 17 तारीख, संडे आहे. संडेला मोस्ट ऑफ सॅटर्डे किंवा संडे आपण व्हिडिओ बनवत असतो. शक्य थोडं काम असल्यामुळे पॉसिबल होत नाही. पण जसं मला जमतंय तसं मी चान्सेस जेवढे मला पॉसिबल आहे तेवढे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. तर टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट अनालिसिसवर जाऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पुन्हा मार्केटमध्ये एक विकनेस आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे, त्या विकनेसला आता ती विकनेस किती राहू शकते, काय राहू शकते, आपण सगळं डिस्कस करणार आहोत. तर ऍव्हरेज प्राइस नुसार जर बघितलं तर ऍव्हरेज प्राइस नुसार मार्केटने क्लोजिंग खाली दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला कुठं ना कुठेतरी येणारं सेशन म्हणजे 18 तारखेचं सेशन हे आपल्याला गॅपडाऊनच्या पॉसिबिलिटीमध्ये आपण जाऊ शकतो. गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकते. जर इन केस मला 1 डेच्या टाइम फ्रेमवर मी सांगतो, जर इन केस मार्केटमध्ये उद्या गॅपडाऊन झालं, किती पण पॉईंटचं गॅपडाऊन असेल, तर हा लो जो टेस्ट आहे 2 दिवसाचा जो लो आहे तो मार्केटमध्ये म्हणजे गुरुवारचा जो लो राहणार आहे तो मार्केटमध्ये टेस्ट होण्याचे चान्सेस हाय राहणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये का, कारण बघा, जर इन केस इकडे कुठं ना कुठे ओपन झालं तर मार्केटमध्ये हे जे बायर्स आहेत हे कुठं ना कुठे एक्झिट होतील. ठीक आहे, यांचे स्टॉप लॉस जातील आणि मार्केटमध्ये फ्लो मध्ये डाऊन साईड आपल्याला बघायला मिळू शकतो. 1 डेच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला ही गोष्ट सांगून दिली, राईट. सगळ्यात महत्वाचा क्रिटिकल झोन, सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट लेवल 24,000ची लेवल. 24,000ची लेवल जोपर्यंत मार्केट वरच्या साईडला काढत नाही तोवर मार्केटमध्ये एक बुलिश सेंटिमेंट आपल्याला बघायला मिळू शकत आहे, राईट. भले उद्याचा सेशन कदाचित असं असू शकतं, ते लो म्हणजे फ्रायडेचा लो जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये एक मोमेंटम अपसाईडला येऊ शकते आणि हे जे सेलर्स आहेत यांना कुठे ना कुठेतरी मार्केट टार्गेट करू शकतात, राईट. किंवा जर मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली आणि मार्केटने डे लो ब्रेक केला, डे लो आणि प्रिव्हियस डे लो, जर फ्रायडेचा लो पण ब्रेक केला आणि जर पॅनिक सेलिंग आली तर मार्केटमध्ये 23,400ची लेवल जी आहे, 24,430ची लेवल म्हणजे ही लेवल इथं मार्केट कुठं ना कुठेतरी सस्टेन होताना आणि इकडे आपल्याला एक रॅली बघायला मिळू शकते, एक डाऊन साईडला किंवा एक पुलबॅक बघायला मिळू शकतो अपसाईडला. ठीक आहे, याच्यावर कोणाला शंका नसावी. ठीक, 5 मिनिटात टाइम ठेवतो, तुम्हाला गोष्टी क्लिअर करून देतात. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, उद्याच्या सेशनला सगळ्यात इम्पॉर्टंट जो झोन राहणार आहे तो तुम्ही जर बघितला तर आपल्याला आता प्रिव्हियस डे म्हणजे फ्रायडेचा जो लो आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट राहील, बरोबर. जर इन केस मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली, ठीक आहे, मार्केट डाऊन साईडला येईल, इथे मार्केट एक तुम्हाला न्यूट्रल कॅन्डल किंवा बुलिश कॅन्डल जर दिसली तर मार्केटमध्ये अपसाईडला रॅली आपल्याला बघायला मिळू शकते, फेक ब्रेकआउट दाखवून. ठीक आहे, एक पॉसिबिलिटी ही झाली. मार्केटमध्ये ह्या ट्रेंड लाईनला आहेत, इथे तुमचे स्टॉप लॉस आहेत, जे सेलिंग करून दिलेले त्यांचे स्टॉप लॉस आहेत, बरोबर. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन डायरेक्टली खाली येत आहे आणि मार्केट याला ब्रेक करतंय तर मार्केटचे चान्सेस आहेत अपसाईड जाण्याचे. ठीक आहे, ही पॉसिबिलिटी, पहिली पॉसिबिलिटी ही झाली. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे, मार्केटकडे ऑलरेडी इथे बायर्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत, बरोबर. त्यांचे ऑलरेडी 50%ला मार्केट येऊन गेलेलं आहे, बट तरी ते स्ट्रॉंग आहेत अजून, कारण ह्या ज्या कॅन्डल आहेत त्या स्ट्रॉंग कॅन्डल आहेत, बरोबर. इथे स्ट्रॉंग बायर्स आलेले आहेत, त्यामुळे कदाचित या बायर्सला जर अजून त्यांचा प्रॉफिट गेन करायचा असेल, हा पुलबॅक त्यांना दाखवायचा असेल तर मार्केट या चॅनल पॅटर्नला ब्रेक करेल आणि मार्केट अपसाईड जाईल फ्लॅट ओपनिंग मध्ये. एक पॉसिबिलिटी ही डाऊन साईड वर जाईल, डाऊनला ब्रेक करून वर जाईल, किंवा मार्केट ह्या झोनला अपसाईडला ब्रेक करेल, खालच्या ट्रेंडला रिटेस्ट करेल आणि मग अपसाईड जाण्याचे चान्सेस आपल्याला बघायला मिळू शकतात. ठीक आहे, ही कोणती पॉसिबिलिटी झाली, तुमची फ्लॅट ओपनिंग. फ्लॅट ओपनिंग होऊन डाऊन साईडला येऊन अपसाईड जाईल, ही एक फ्लॅट ओपन चॅनल पॅटर्नचा ब्रेकडाऊन, अपसाईडला ब्रेक, रिटेस्ट आणि मग एक वरच्या साईडला तुम्हाला बघायला मिळू शकतो. रिटेस्ट कुठं होऊ शकतो ते तुम्हाला मी सांगतो. ड्रॉइंगच काढून हे बघा, हा झोन इम्पॉर्टंट आहे. ठीक, त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही चॅनल पॅटर्न लक्षात ठेवा. हे चॅनल पॅटर्न कसं वर्क करेल ते पण सांगून देतो. हे बघा, जर समजा इन केस मार्केट ओपन झालं फ्लॅट आणि मार्केटने ह्या चॅनल पॅटर्नला ब्रेक करून इथे रिटेस्ट करून जर आलं तर मार्केटमध्ये अपसाईड रॅली बघा, राईट. फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला आलं, ब्रेक केलं, अपसाईड रॅली बघा, पॉसिबल चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे, त्यानंतर इथं जर एखादी न्यूट्रल कॅन्डल बनत असेल जी डाऊन साईडला दाखवेल आपल्याला, तर पॉसिबल चान्सेस आहेत की मार्केटमध्ये एक पॉसिबल चान्सेस आहे की मार्केट इथं फेक ब्रेकआउट दाखवून अपसाईड वाल्यांना एंट्री करायला लावेल आणि परत एक फेक ब्रेकआउट आपल्याला अपसाईडचा ब्रेकआउट फेल होताना दिसेल आणि डाऊन साईडला मार्केट जाऊ शकतं. कधी, जेव्हा हे सेलर स्ट्रॉंग असतील तेव्हा, राईट. जे सेलर स्ट्रॉंग आहेत ते कोणत्या कॅन्डलमध्ये दिसत आहेत, ह्या कॅन्डल, बरोबर. या कॅन्डलचा स्टॉप लॉस इथे, ठीक आहे. हे जे लोक इथे घुसलेले, रनिंग कॅन्डल असेल
किंवा प्रिव्हियस कॅन्डल बघून जर घुसलेले असतील तर त्यांचा स्टॉप लॉस इथं किंवा इथं, हे दोन इथं आहे. जेव्हा मार्केट हे स्टॉप लॉस काढेल तेव्हा मार्केटमध्ये फास्ट मोमेंटम येण्याचे चान्सेस आपल्याला बघायला मिळू शकतात. ठीक आहे, हे चॅनल पॅटर्न ड्रॉ करून ठेवा जेणेकरून तुम्हाला चान्सेस समजतील की काय होऊ शकतो. राईट, ठीक आहे. त्याच्यानंतर जर इन केस ऑर्डर ब्लॉक जर बघितला, अप साईडला जाऊन मार्केट डाऊन साईडला येऊ शकतो, त्याचा ऑर्डर ब्लॉक तुम्हाला 5 मिनिटाचा हा ऑर्डर ब्लॉक बघायला मिळू शकतो. आता ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, कसं राहील, मार्केट इथं ब्रेक करेल, रिटेस्ट करेल, अप साईडला जाऊन मार्केट डाऊन साईड आहे, तेव्हा हा यम पॅटर्न फॉर्मेशन होईल आणि हे चॅनल पॅटर्न ब्रेक होईल आणि तेव्हा डाऊन साईडला मार्केट येऊ शकतो. ठीक आहे, हे एक पॉसिबिलिटी बनवू शकते. फ्लॅट ओपन अप साईड जाऊन चांगले कॅन्डलने जर ब्रेक केलं तर मार्केट वरती जाईल, ऑर्डर ब्लॉकला फिल करेल, ऑर्डर ब्लॉकला ऑर्डर पेंडिंग असतील तर मार्केटमध्ये एक रिव्हर्सल प्लॅन करू शकता तुम्ही डे लो पर्यंत. जर इथं ऑर्डर नसतील किंवा स्टॉप लॉस हिट होतात, जर मार्केट शूट वरच्या साईडला होईल तर मार्केटमध्ये एक तुम्हाला इथं चांगली कॅन्डल बघायला मिळू शकते आणि मार्केट प्रिव्हियस डे हाय आपल्याला टार्गेट करताना दिसू शकतो. ठीक आहे, निफ्टीचा सिनेरिओ सिम्पल आहे, काही जास्त पॅनिक होण्याची गरज नाही. आता पॅनिक कधी होणार आपण ते डिस्कस करून घेऊ. हे बघा, आता करंट फिबोनाची घ्या, करंट लेवल पासून करंट हाय पर्यंत मार्क करा. जसं की बुलिश रॅली कुठून चालू झाली, या पॉईंट पासून थांबली कुठं, या पॉईंट पर्यंत. ठीक आहे, तर इथे आपल्याला 2 लेवल निघून येतात, ज्या लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. बघा, सगळ्यात महत्वाची लेवल 0.5 23,550 ही लेवल सर्वात इम्पॉर्टंट राहणार आहे. आता याला काढून टाका. हे बघा, जर मार्केटमध्ये 23,550 ला येऊन जरी कुठेतरी प्राइस ऍक्शन बनत असेल, हॅमर कॅन्डल बनत असेल, हे बघा अशी जर कुठे कॅन्डल दिसेल आपल्याला किंवा अशी जरी कॅन्डल दिसली, ठीक आहे, अशी हॅमर कॅन्डल, तरी आपण अपसाईड रॅली करू शकतो, यांना डायरेक्ट टार्गेट करू शकतो. बट मार्केटमध्ये जर या झोनला ब्रेक केला तर मार्केट या लेवलला ट्राय करेल 23,430 ला. हे पण एकदा लक्षात ठेवा. ठीक आहे, या लेवल इम्पॉर्टंट आहेत, या लेवल लक्षात ठेवा. तर गाईज हा आपला निफ्टीचा सिंपल अनालिसिस ठेवलेला आहे, काही जास्त अवघड अनालिसिस नाहीये, तुम्हाला सुद्धा अनालिसिस करायला सोपं राहील आणि जास्त किचकट अनालिसिस करत जाऊ नका. ठीक आहे, त्याच्या मागचं रिझन असं आहे की जेणेकरून कसं राहतं, प्रत्येक गोष्ट पॉसिबल होऊ शकत, राईट. प्रत्येक गोष्ट आपल्याला ती गोष्ट अशी भेटेलच अशा आपण अपेक्षा नाही करू शकत. ठीक आहे, तर एक तर तुम्हाला डाऊन साईड प्लॅन करायचा आहे, एक तर अपसाईड प्लॅन करायचा आहे. आता या सिनेरिओ मध्ये सिंपल आहे, या सिनेरिओ मध्ये अप साईडला तुम्हाला स्टॉप लॉस जास्त बघायला मिळू शकतात, राईट. या ठिकाणी ऑलरेडी आहे स्टॉप लॉस आहेत, नाही येत असं नाही, स्टॉप लॉस नाही येत असं म्हणत, स्टॉप लॉस आहेत, पण हे लोक स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे, त्यामुळे कदाचित त्यांना टार्गेट करणं थोडं मुश्किल होऊ शकतं. बट यांना टार्गेट कधी होईल, जेव्हा गॅपडाऊन ओपन होईल. गॅपडाऊन ओपन होईल, मार्केट डायरेक्ट या लेवलला कदाचित सोमवार मंगळवारच्या दिवशी मार्केट या लेवलला टच व्हायला पाहिजे असं मला वाटतं एकंदरीत. ठीक आहे, लेट्स सी बघू काय होतं काय नाही रे. आणि मार्केटने जो मार्केटचा 50% चा लेवल आहे 50, ती मार्केटने कुठं ना तरी मी एक्सपेक्ट करतोय की मार्केट कुठं ना त्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे 23,550 म्हणजे ह्या लेवलला. आणि तिथून कुठं आपल्याला एक रॅली बघायला मिळू शकते ऑफ साईडला. पण आता ठीक आहे, ग्लोबल मार्केट थोडं खराब चालू आहे, सर्व्हिसकडे सेलिंग चालू आहे, बिटकॉइन पण पडतंय, गोल्ड पण पडतंय, सिल्वर पण पडतंय, कुठं ना कुठं तरी क्रूड वाढतंय, डॉलर पडतोय, अशा 95-96 काहीतरी चालू आहे, डॉलर रुपी चालू आहे, सॉरी. तर हे थोडं आपल्याला महागाई, नंतर पेट्रोलचे रेट वाढले, तर ह्या थोड्या गोष्टी अनकॉम्प्लिकेटेड होऊ शकतात, कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. तर त्यामुळे लेट्स सी बघू काय होतं काय नाही ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि सॅटर्डे संडेसाठी मी नक्कीच व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. जे पण आपले व्ह्युअर्स आहेत, जे पण व्हिडिओ बघतात त्यांनी नक्की लाईक करत चला मित्रांनो. तर ठीक आहे, थँक्यू सो मच, गुड नाईट, बाय बाय.